विचार जर करायला गेलं तर माझ्या देवाला काय आवडतं? रात्रंदिवस नामस्मरण केलेलं आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नाही का? रात्रंदिवस माझ्या भगवंताचं नामचिंतन केलेलं माझ्या देवाला आवडतं. मग नामचिंतन केलं पाहिजे का नको? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे का नको? आणि जोपर्यंत आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही तोपर्यंत आपली आवड पूर्ण होणार नाही. विचार जर करायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये येऊन जर आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल माई बापू, अनमोल किमतीचा हा नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. लाख मोलाचा नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? दे दिला दे भजना गोमाता, 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 दे दिला दे भजना गोमाता. होया जाला माता बाली केला, हे जाला माता बाली केला, होया जाला माता बाली केला, होया जाला माता बाली केला, दे दिला दे भजना गोमाता, 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 दे दिला दे भजना गोमाता. काय म्हटले महाराज? देवे दिला देह भोजना गोमाता, असंच म्हटले का? भोजनात म्हटले नाही ना? मग काय म्हटले? देवे दिला देह भजना गोमाता. मग आपण भजन करतो का? नुसतं भोजन करत फिरतोय. हॉटेलचं खाय, बाहेरचं खाय, पार्टीचं खाय, कुठला भोजन केलं असेल सांगता सुद्धा येणार. पण भजन केलं मग आपल्या जीवनाचा जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. मग केलं पाहिजे का नको भगवंताचं भजन? हा, केलं पाहिजे ना. घ्या मग वरती आत सगळेजण, घ्या वरती आत, वरती सगळे सगळे. येऊ का मी चहा पाणी करू? वरती 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 घेतले. करायचं भजन चालू. राम 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 शरद नंदन राम राम राम
कसं वाटलं बरं भजन करून? हा, फ्रेश वाटलं ना? बरं, तुमचे आभार मानले पाहिजे. जोपर्यंत मी तुम्हाला हात खाली घ्या म्हटले नाही तोपर्यंत तुम्ही कुणीच घेतले. मरावाने तुमच्या पोटी जन्माला यावं. वास्तविक जर बघायला गेलं तर भजन करून कसं वाटतं बरं? फ्रेश वाटतं का नाही? मग केलं पाहिजे का नको भगवंताचं नामस्मरण? आणि नामस्मरण केलेलंच माझ्या देवाला आवडतं. अजून याच्या पुढे जाऊन नाथ बाबा सांगतात की बाबा रे, माझ्या देवाला आणखीन काय आवडतं? अभंगाचं दुसरं चरण. तुळशी माळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळा गोपी चंदन टिळा. वैष्णवांचा हृदय करा, वैष्णवांचा वैष्णवांचा हृदय करा, वैष्णवांचा हृदय करा, वैष्णवांचा वैष्णवांचा तुळशी माळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गोपी चंदन टिळा. हृदय करा वैष्णवांचा, हृदय करा वैष्णवांचा वैष्णवांचा हृदय करा वैष्णवांचा, हृदय करा वैष्णवांचा वैष्णवांचा तुळशी माळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गोपी चंदन टिळा. नाथ बाबा या ठिकाणी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की बाबा रे, माझ्या देवाला आणखीन काय आवडतं? तुळशी माळ गडा, गोपी चंदन टिळा, हृदय कडवडा वैष्णवांचा. नाही का? गड्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं आणि कपाडी गोपी चंदन टिळा असणं हे माझ्या भगवंताला आवडतं. मग प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं गरजेचं आहे का नको? बरं मला सांगा, रस्त्याने जर दोन जण निघाले, एकाच्या गळ्यात चैन आहे सोन्याची, एकाच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, आणि जर रात्रीचा टाइम आहे, चोर आले, पकडतील कुणाला? चैनवाल्याला पकडतील, माळवाल्याला. हा, म्हणून अशा मोठ्या मोठ्या मण्यांची घातली पाहिजे चांगली, नाही का? हो, गड्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी माळ घातली नसेल त्यांच्यासाठी हा मंडप आहे बरं का. आज पहिलाच दिवस, अजून 7 दिवस बाकी आहेत. ज्यांनी ज्यांनी अजून अनुग्रह घेतलेला नसेल त्यांनी आता विचार जर करायला गेला तर हा जो मंडप आहे ना, हे चार्जिंगचं साधन आहे. या 8 दिवसात जी चार्जिंग होते ती वर्षभर टिकते, नाही का? हो, म्हणून हे चार्जर आहे महाराज 8 दिवसाचं, नाही का? वर्षभरासाठी. हो, म्हणून ज्यांनी ज्यांनी माळा घातलेल्या नसतील त्यांनी आमच्या बापूंकडे यायचं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. माई बापू, तुम्हाला खरं सांगू का, तुमच्याकडे बिस्लरीची बाटली कितीला भेटते हो? कितीला? 20 रुपयाला. भरलेली का रिकामी?
भरलेली बाटली 20 रुपयाला. बरं रिकामी फुकट पण कोणी घेणार? भरलेली बिस्लरीची बाटली 20 रुपयाला, रिकामी बिस्लरीच्या बाटलीला फुकट सुद्धा कोणी घेणार? मग आता विचार करा, इथं रिकाम्या बाटल्या किती? ज्या ज्या रिकाम्या असतील त्यांनी एवढ्या 7 दिवसात बापूंच्या संपर्कात यायचं आणि भरलेली रिकामी बाटली भरून, जोपर्यंत तुम्ही भरत नाही, ऐका ना, अहो रिकामी बिस्लरीची बाटली जर फुकट कुणी घेत नसेल तर हा रिकामा या ठिकाणी भगवंत तरी घेईल का? हा, मग गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे का नको? घातली पाहिजे ना. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे का नको? हा, आणि एकदा का तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, कुणीतरी सद्गुरूला शरण गेले कि मग मात्र काय दशा होते ही सांगायची गरज. विचार जर करायला गेला माई बापू, काय दशा होते. ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतला, पाण्यातला मासा झेप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे, नाही का? ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतला, ज्यांनी ज्यांनी नामाचा प्रसाद घेतला, त्यांना त्यांना सगळे अनुभव त्या ठिकाणी. माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत ना महाराज.